तुम्ही कोण आहेत? कुणाचे नोकर आहेत तुम्ही? तुम्ही खासगी माणसाचे आहेत का जनतेचे आहेत? जनतेचे. मग लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला? त्याला हक्क मागायची नोटीस दिली. ठीक आहे दादा. दादा इथून पुढचे जे आता एमएमजे टप्पा 3 जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते आम्ही तुम्हाला माणुसकीची भाषा कळत नाही, तुम्हाला सांगतो काय असती भाषा त्या आणि काय होतंय ते मी दाखवतो. माझ्याकडे एक जण अजिबात एक जण तोड दाखवायला काढ ह्याचा माज आलाय. तुम्हाला कोणी सांगितली पार्टी भाजी करायला? तुला लय राजकारण करायचंय का? नाही दादा. तू नोकरीचा राजीनामा दिला चल उभा द्या कुठं तरी. तुला काय संबंध आहे? का दाखवलं नाही? तुम्ही कोण घेणार निर्णय सांगा तरी मला. तुमच्या कोणाच्या मेहरबानीमुळे आहे का मी इथं? नाही दादा. मग नोटीस दिली मला. आता एक दिलेला गाठ घेऊ. तुमच्या मनात आहे का? नाही. शासनाचा वापरायला कुणाचा वापरायला लागला? हो शासनाचं. मग तर तुम्ही ठरवलंय सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठले, विरोधातले कुठले, विरोधातले लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही, सत्ताधारीला विचारायचं हे चालू केलंय का? चाल नाही दादा नाही केली तशी. मग माझा मतदारसंघ येते का नाही ते? हो येते ना. मग का दाखवलं नाही? दादा ते आता एमएमजे जो टप्पा 3 आहे. अरे काही असेल नाही तो आता काय दाखवलं का नाही सांगा मला, उत्तर तर द्या ना. मी त्या भागाचा खासदार नाही का? मी त्यावेळेला काळापुरता चार कुणाला दुसऱ्या दिलता? नाही दादा. मग का दाखवलं नाही? ठीक आहे, तुम्ही त्यांनी काय वागायची ते वागू दे, पण तुम्ही अधिकारी आहेत, तुम्ही तुमच्या ह्यानं वागा ना. तुम्हाला कुणी अधिकार दिला? हो दादा. आणि तुमच्या सगळ्याची गरज कशाची आहे ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही आमच्या बरोबर नाटक करू नका. 2009 ला आमदार जातो त्यावेळेस पहिल्यांदा झालो होतो. त्यावेळेसच्या अधिकाऱ्याला विचारा काय काय होते ते. ती चालणार नाही सांगतो. ही जी पद्धत आहे ना असली अजिबात चालणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही लोकांचीच कामं तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लोकांसाठी विकासाच्या कुठल्याही योजना राबवत असताना किमान एक कट रसीद दाखवणं तरी गरजेचं.